जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ तालुक्यातल्या मानपूर येथील जमीन गैरप्रकार या प्रकरणामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकनाथ खडसे व शारदा खडसे यांच्या विरोधात फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे। 2002 मध्ये साखर कारखान्याच्या नावाखाली मानपूर शिवारामधील महार वतनासी गट क्रमांक 122 जमीन एकनाथ खडसे यांनी विकत घेतल्याचा आरोप आहे। एक 82 वर्षाची महिला फिर्यादी आहे। त्यांनी 9 मार्च रोजी आपल्याकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज दिला होता। त्याच्यामध्ये 2002 मध्ये त्यांची मानपूर गावाची शिवारातली जमीन होती। तर ती जमीन त्यांनी ज्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिलेली आहे त्यांनी एका कारखान्यासाठी विकत घ्यायचं म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केलेला होता आणि सदर जमीन ही कारखान्यासाठी वापरली जाणार आहे असं त्यांना आश्वासन दिलेलं होतं, असं त्यांची तक्रार आहे। तसंच त्यांच्या मुलांना तिथे रोजगार मिळेल असं पण त्यांनी कमिट केलेलं होतं, अशी ही कंप्लेंट आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्यात मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत। मंगेश, या मानपूरमधील या सगळ्या जमीन गैरव्यवहाराचं हे नेमकं काय प्रकरण आहे, सविस्तर सांगाल? नक्कीच विचार करतो 2002 मध्ये जे आहे तत्कालीन भाजपचे मंत्री एकनाथ खडसे यांनी जे आहे मानपूर शिवारातील ही जमीन जी होती ही साखर कारखान्यासाठी त्या ठिकाणी खरेदी केली होती। त्यातील एक गट जो आहे हा खरं तर महार वताचा गट असून तो गट जो आहे एकनाथ खडसेंनी अत्यल्प दरामध्ये खरेदी केला आणि मात्र हा या ठिकाणी अद्यापर्यंत कुठलाही साखर कारखाना जो आहे तो उभा झालेला नाही। त्यामुळे या संपूर्ण जमिनीचे जे वारसदार आहे त्यांनी या प्रकरणी जो आहे आता बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। एकत्रितच या प्रकरणी खरं तर महार वस्ताची जमीन जी आहे केवळ 51,000 रुपयात खडसेंनी घेतली आणि त्याचा कुठलाही मोबदला दिला नसतो असा आरोप जो आहे या तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता एकनाथ खडसे आणि शारदा खडसे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।